सर्वांना. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर रंगपंचमीचे महत्त्व आणि रंगपंचमी यावर्षी कधी आहे, कुठल्या तारखेला आहे हे तुम्हाला सांगणार आहे. तर चला. रंगपंचमी हा सण लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आवडणारा सण आहे. लहान मुलांना तर प्रचंड रंगपंचमी आवडते. तर ह्या वर्षी रंगपंचमी आलेली आहे. म्हणजे आपलं शिमगा असतो, शिमग्यानंतर 5 दिवसानंतर रंगपंचमी ही येते. तर ह्यावर्षी रंगपंचमी 8 तारखेला आलेली आहे. या दिवशी रंग आणि गुलाल लावून आनंद साजरा केला जातो. त्यामुळे सकारात्मकता वाढते आणि पृथ्वी, जल, वायू, आकाश हे सर्व संतुलित होऊन आपल्या वातावरण जे असतं ते शुद्ध होतं. रंगपंचमी ही अंधार आणि वाईटावर विजयाचं प्रतीक म्हणून मानलं जातं. ह्या दिवशी श्रीकृष्ण राधा वृंदावनात खेळलेले रासलीलेची आठवण म्हणून लोक ह्या दिवशी रंग एकमेकांवर उधळतात. रंगपंचमी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी असं मानलं जातं की या दिवशी खेळल्या जाणाऱ्या रंगांमुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा जागृत होते आणि त्यामुळे हे रंग ह्या सणादिवशी फक्त रंग आणि गुलाल लावून नुसतं सण साजरा केला जात नाही, तर ह्या सणादिवशी एकमेकांना रंग लावून एकमेकांची एकमेकांची भांडण मिटवून प्रेम वाढवतं. तर ह्या सणात सर्व एकमेक अगदी आनंदाने खेळतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा सण खेळतात. तर व्हिडिओ थांबून करत आहे त्यासाठी सॉरी. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. होळीच्या आगीमुळे निर्माण झालेल्या वातावरणातील उष्णता कमी करण्यासाठी आणि वसंत ऋतूचे स्वागतासाठी पाणी आणि रंगाचा खेळ खेळला जातो. ह्या सणादिवशी, ह्या रंगपंचमी दिवशी, ह्या दिवशी देवाची पूजा आणि दानधर्म केल्यामुळे आपल्या आयुष्यात प्रगती होते आणि आपले पाप नष्ट होते असे मानले जाते ह्या रंगपंचमी दिवशी. थोडक्यात सांगायचं झालं तर रंगपंचमी सण हा आनंदाचा आहे, उत्साहाचा आहे, सगळ्यांच्या आनंदाचा आहे, प्रचंड आनंदाचा सण आहे आणि सांस्कृतिक सण आहे. तर ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला, श्री स्वामी समर्थ.